गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात सगळे. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. शनिवार होता तर सगळ्याच बाबतीत शनी लागलेला. ट्रेन पण लेट, त्यात ती गर्दी पण एवढी, सगळ्याच गोष्टीत लेट झाला. घरी जायला, परत तिथून ऑफिसला जायला आज खूपच डोकं फिरलं. त्यात आईने मस्त असा उपमा केलेला नाश्त्यासाठी. ऑफिसला गेले, त्यात ही PCची कटकट. स्वामींचा आशीर्वाद घेतला, शंकर महाराजांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली. PC काय अजून काही चालू झालाच नाही. कामाचा एवढा लोड होता की आज वाटतच नव्हतं की आज शनिवार आहे, तर मला आज सोमवारसारखं वाटत होतं. त्यात जेवायलासुद्धा लेट झाला. जेवणामध्ये पण मम्मीने चिकन दिलेलं, त्यात संध्याकाळी बड्डेला जायचं होतं. त्यात ती धावपळ, ऑफिसवरून येऊन सगळी तयारी करून बड्डेला गेली. त्यामध्ये रॅपिडो बुक केली. रॅपिडोवाला आला, त्याचं लोकेशन काही चुकलं, तर त्याने करी रोडला जायच्या ऐवजी त्याने मला भायखळ्याला नेलं. तरी त्याला बोललं चल ठीक आहे, चुका तर काय सगळ्यांच्या हातून होता, तू सुद्धा एक माणूसच आहेस, का एवढी मोठी तर चूक नाही आहे. मग त्याने परत मला भायखळ्यावरून करी रोडला सोडलं. बड्डे सेलिब्रेशन केला, सगळी फॅमिलीला भेटले. मग संध्याकाळी 11 वाजता ट्रेननेच गेले, रॅपिडोने नाही गेली. सगळे असल्यामुळे मग ट्रेननेच गेली. ट्रेनची तिकीट काढली ऑनलाईन. त्यात खोपोली ट्रेन लागली. खोपोली ट्रेनमध्ये चढले आणि दादरला उतरले. हळूहळू जाता जाता सगळं मार्केटसुद्धा बंद होत होतं. त्यात आले मी माझ्या एरियामध्ये. तसं माझं काही टेन्शनच नाही आहे, किती वाजताही या. मग हळूहळू मम्मी वाट बघत होती, घरी कधी येते. शेवटी गेली घरी. झाली माझी